अखेर 2 दिवसानंतर सापडला कासे गावात मृतदेह। दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढ्यांना पूर आला आहे। कासेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळे मंगळवारी रात्री दुचाकीवरील तिघे वाहून गेले होते। त्यापैकी 2 वाचले, पण दुचाकीसह तिसरा वाहून गेला होता। सकाळच्या सुमारास जिल्हा प्रशासन मार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं। त्यामध्ये जवळच वाहून गेलेली दुचाकी सापडली आहे, परंतु ज्ञानेश्वर संभाजी कदम नामक युवक हा बेपत्ता असून त्याचा शोध सुरू होता। तब्बल 2 दिवस 2 रात्रीच्या शोधानंतर अखेर अर्धा किलोमीटर अंतरावर नवनाथ माने यांच्या बांधाच्या कडेला येड्या बाबळीच्या काट्यांमध्ये अडकलेला अवस्थेत फक्त डोकेवर असलेला मृतदेह मिळून आला। कासेगावमधील युवक प्रवीण चौगुले, अण्णा चौगुले, जालिंदर चौगुले, सूरज परीट, अमोल जाधव, वैभव चौगुले, तुषार जाधव यांनी शोध घेतल्यानंतर हा मृतदेह मिळून आला आहे। त्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेला सांगितलं असून अँब्युलन्स मागवण्यात आली आहे। ओढ्याच्या कडेने काटेरी झुडपे जास्त असल्याने 2 दिवस रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या यंत्रणेला हा मृतदेह दिसला नाही। शेवटी पाणी कमी झाल्यानंतर केवळ डोकेवर आलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला असून अजूनही तो काटेरी झुडपांमध्ये अडकलेल्या अवस्थेत असल्याचं सांगण्यात आलंय। जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।